नमस्कार मंडळी, कसे आहात? आज तुम्हाला जपानमधलं स्ट्रॉबेरी पिकिंग दाखवते. जपानी भाषेत स्ट्रॉबेरी पिकिंगला इचिगो गारी म्हणतात. इचिगो म्हणजे स्ट्रॉबेरी आणि गारी म्हणजे पिकिंग. अनलाईक अदर कंट्रीज, जपानमध्ये ही इंडोर ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला रिझर्व केलेल्या वेळेत हजर राहावं लागतं आणि तिथं आपल्याला ॲक्टिव्हिटीचे सगळे डूज अँड डोंट्स जॅपनीजमध्ये सांगितले जातात. बऱ्याचशा देशात खाली बसून किंवा वाकून स्ट्रॉबेरीज तोडाव्या लागतात, पण जपानमध्ये आपण चालत चालत अगदी सहज स्ट्रॉबेरीज तोडू शकतो. जपानमधल्या स्ट्रॉबेरी पिकिंगचं अजून एक खासियत म्हणजे कंडेन्स मिल्क. आपण तोडलेल्या स्ट्रॉबेरीज कंडेन्स मिल्कमध्ये बुडवून खायच्या. अप्रतिम लागतात. 30 ते 45 मिनिटांमध्ये आपण हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरीज खाऊ शकतो. शेवटी आपल्या कचऱ्याचं असं वर्गीकरण करून स्ट्रॉबेरी पिकिंग ॲक्टिव्हिटीची सांगता होते. हे संपूर्ण नेटकं नियोजन ही सुद्धा जपानची खास ओळख आहे. तुम्हाला जपानमधलं स्ट्रॉबेरी पिकिंग कसं वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.